मर्सिडीज बेन्झ, फोक्सवॅगन, स्कॉडा, ह्युंदाय यांसारख्या जागतिक कंपन्यांमुळे चाकण MIDCची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. पण इथले खड्डे, अभूतपूर्व वाहतूक कोंडी आणि होणारे अपघात नित्याचे झाले आहेत. या त्रासाला कंटाळून 20 लघु उद्योगांनी त्यांच्या कंपनीला टाळे लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. चाकण MIDC मधील अनेक कंपन्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा MIDCत स्थलांतरित होणार आहेत. त्यासाठी या कंपन्यांनी संघटना स्थापन केली आहे. त्याद्वारे जागा मिळवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. या 20 कंपन्या स्थलांतरित झाल्यावर 1000 कोटींची उलाढालीवर परिणाम होणार आहे. 4000 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडणार आहे. चाकण आणि परिसरातील अभूतपूर्व वाहतूक कोंडीतून सुटका होत नसल्यानं चाकण MIDCला हा मोठा फटका बसायला सुरुवात झाली आहे. चाकण MIDCतील 20 लघु उद्योगांना टाळे ठोकले जाणार आहे. त्यामुळे 4000 कामगारांवर, रोजगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. आता मुलांच्या शाळांचं काय करायचं, कर्ज कसं फेडायचं अशी चिंता या 4000 कुटुंबांना लागली आहे. प्रशासन आणि सरकार खड्डे बुजवू शकत नाही, वाहतूक कोंडीतून मुक्तता करू शकत नाही. त्यांच्या या नाकर्तेपणामुळे 4000 कामगारांवर ही वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. माणसाला जगण्यासाठी आणि उद्योग करण्यासाठी मूलभूत गोष्टी लागतात. त्यामध्ये रस्ते लागतात, कारण आपल्याला वाहतूक, आपल्याला स्वतःला कम्युटिंग करावं लागतं. त्याची या ठिकाणी वानवा आहे, किंवा असं म्हणूया की अत्यंत वाईट अशी अवस्था आहे, दुरावस्था आहे. प्रचंड प्रमाणामध्ये रस्त्यांचं जे जाळं चांगल्यापैकी निर्माण व्हायला हवं होतं ते झालेलं नाही. त्यामुळे आम्हाला उद्योगधंदे करण्यामध्ये प्रचंड अडचणी येतात. साधारणतः आमचा लोकांचा जो काही येण्या जाण्याचा जो वेळ आहे तो किमान 3 पटीने वाढलेला आहे. त्यामुळे तुम्ही समजू शकता की कार्यक्षमता लोकांची किती कमी झाली असेल, लोक आमचे किती मानसिक ताणतणावामध्ये असेल माझ्या सकट. त्याच्या पलीकडे जाऊन सगळ्यात महत्त्वाचे लोकांचा त्याच्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे लोकांचा प्रचंड प्रमाणामध्ये स्ट्रेस वाढलेला आहे. त्यांना घरच्यांना, ज्याला आपण सामाजिक म्हणतो, कौटुंबिक म्हणतो, हे जे काही त्यांचं आयुष्य आहे ना त्याच्यावर पण गदा आलेली आहे. ह्या सगळ्यातून निराशा आलेली आहे. आणि त्याचमुळे आम्ही इथून खंडाळा MIDC सातारा या ठिकाणी जायचा निर्णय घेतला. तो निर्णय 14 महिने आम्ही सरकारकडे आणि प्रशासनाकडे सातत्याने फॉलोअप करून, मोर्चे काढून, निवेदनं देऊन, वेळोवेळी आम्ही जो काही WhatsApp ग्रुप, जो काही PMRDA, MIDC, डिव्हिजनल कमिशनर, कलेक्टर ऑफिस, जिल्हा परिषद या सगळ्यांनी मिळून जो बनवलेला आहे, तर त्यामध्ये टाकून सुद्धा काही प्रतिसाद न मिळाल्यामुळे ह्या ढिम्म प्रशासनासमोर आम्ही आता हतबल झालेलो आहोत. त्यामुळे कोणताही न्याय मिळण्याची कोणती आम्हाला आशा वाटत नाही. त्यामुळे आमचा साधारणतः दीक्षा एक्सपोर्ट या कंपनीचा आमचा जो काही वार्षिक आत्ताची जे काही उलाढाल जर का बघाल तर ती गेल्या वर्षी 50 कोटी होती. यावर्षी मला खात्री आहे आम्ही 70 ते 80 कोटी नक्की करणार आहोत. अशा साधारणतः 20 कंपन्या म्हणजे 1000 कोटीच्या पुढे जे ह्या भागातून खरं तर उलाढाल करतात ते, आणि साधारणतः 2000 थेट ह्यात असणारे कर्मचारी आणि इनडायरेक्ट ज्याला म्हणतो आमचे सप्लायर्स असतील, आमचे लॉजिस्टिक्स पार्टनर्स असतील, हे जर का धरले तर ते अधिकच्या अजून एक 2000 म्हणजे 4-1000 लोक तरी ह्या ठिकाणाहून खरं तर आम्ही हा सगळा जो काही बाडबेसारा तो गुंडाळून आम्ही स्थलांतरित करत आहोत. औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांना काही किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी 2 ते 3 तास लागतात. त्यामुळे अनेकांचे शारीरिक स्वास्थ्यासोबत मानसिक आरोग्यही बिघडले आहे. या सगळ्यांचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या कामावरही होतो. रस्त्यांवरील खड्डे, वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक व्यवस्थेतील अडचणींमुळे कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे कंपन्यांकडून सांगितले जात आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या अपघाताच्या घटनांनी कंपनी प्रशासनासमोर नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. चाकण MIDC ही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या औद्योगिक पट्ट्यांपैकी एक मानली जाते. ऑटोमोबाईल आणि ऑटो कॉम्पोनंट क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्यांमुळे या परिसराला देशभरात ओळख मिळाली आहे. मोठ्या कंपन्यांच्या आसपास अनेक लघु आणि मध्यम उद्योग उभे राहिले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली आणि या संपूर्ण परिसराची अर्थव्यवस्था उद्योगांभोवती विकसित झाली. आता या कंपन्यांच्या मागण्यांकडे प्रशासन किती गांभीर्याने पाहते, चाकणमधील रस्ते, वाहतूक, पाणी आणि वीज पुरवठ्याच्या समस्या किती वेगाने सोडवल्या जातात आणि या कंपन्यांचे स्थलांतर प्रत्यक्षात थांबते का, याकडे उद्योग क्षेत्राचं लक्ष लागलंय. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.